राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेच्या एकत्रीकरणाचे सध्या वारे वाहत आहेत। उद्धव ठाकरेंनी पवारांकडून नातं जोडणं शिकावं, एकत्रीकरणासाठी दोन्हीकडून टाळी वाजणं गरजेचं असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। दुभंगलेली शिवसेना, त्यामुळे आता एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय अशी चर्चा आता रंगली। दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, शिवसैनिकांची तुटलेली नाती पुन्हा जुळणार का हे आता पाहावं लागणार आहे, कारण संजय शिरसाट यांकडून ठाकरेंना सिग्नल दिल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरू असतानाच दोन तुकडे झालेल्या शिवसेनेत देखील एकत्रीकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसतंय। शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला, तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला। राष्ट्रवादी दोन्ही बाजूने टाळी वाजते, तसं शिवसेनेत देखील कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं। संजय शिरसाट आणि शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देते का अशी चर्चा आता सुरू झाली। दोन्ही शिवसेना कटुता विसरून एकत्र येतील का असा प्रश्न शिवसैनिक आता आपापसात विचारतायत। ते एकत्र आले तर आम्ही अभिनंदन करू ना, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे। आम्ही भांडणं लावणारे नाहीत, आम्ही जोडणारे लोक आहोत। आणि नातं जोडणं हे शरद पवार साहेबांकडून शिकावं। तुमच्यात तसं काही व्हावं असं वाटत नाही का? आम्हाला काय वाटून उपयोग आहे? हे दोन्ही हाताने टाळी वाजणं गरजेचं असतं। आता त्यांच्या टाळ्या बी वाजतात, गळ्यात हारही घालतात, आणि म्हणून आमचं सोडून द्या, परंतु ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे। तुम्ही टाळी द्यायला तयार आहात? आम्ही काय करू ते नंतरचा भाग आहे। आज शरद पवारचा दिवस आहे, आज त्यांच्यावर बोलू। तर या पद्धतीनं संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे।